जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा दादर, इयत्ता पहिली, वर्गशिक्षक श्री संदेश धोंडू कदम, मुख्याध्यापिका श्रीमती ब्लांची रॉड्रिग्ज. विषय गणित, घटक कमी जास्त, पान क्रमांक 24. मुलांनो, आज आपण आपल्या इयत्ता पहिलीच्या गणित पाठ्यपुस्तकातील कमी जास्त या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. चित्राद्वारे आपण ही माहिती घेऊया. मुलांनो, चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? बरोबर, चिमण्या आहेत. आपण मोजूया या किती चिमण्या आहेत. आपण वरून मोजू. 1 2 3. आता त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण मोजूया किती चिमण्या आहेत त्या. 1 2 3 4. बरोबर, म्हणजे तुमच्या उजवीकडे 4 चिमण्या आहेत आणि डावीकडे 3 चिमण्या आहेत. आता सांगा बरं, कोणत्या बाजूला चिमण्या कमी आहेत? बरोबर, डाव्या बाजूला चिमण्या कमी आहेत आणि उजव्या बाजूला चिमण्या जास्त आहेत. आता या चित्रात पहा बरं, एका बाजूला किती चेंडू दिसत आहेत तुम्हाला? बरोबर, आपण मोजूया. 1 2 3 4. 4 चेंडू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला 1 2 आणि 3 चेंडू आहेत. आता मला सांगा, डाव्या बाजूला किती चेंडू आहेत? 4 चेंडू. आणि उजव्या बाजूला 3 चेंडू आहेत. म्हणजे उजव्या बाजूला कमी चेंडू आहेत आणि डाव्या बाजूला जास्त चेंडू आहेत. आता हे चित्र पहा मुलांनो. या चित्रामध्ये एका बाजूला किती सायकल आहेत? 3 सायकल आहेत. बरोबर. आणि आता आपण पाहूया, दुसऱ्या बाजूला फक्त 1 सायकल आहे. म्हणजेच उजव्या बाजूला 1 सायकल आहे आणि डाव्या बाजूला 3 सायकल आहेत. म्हणून उजव्या बाजूला कमी सायकल आणि डाव्या बाजूला जास्त सायकल आहेत. आता हे चित्र पहा बरं. या चित्रात किती मासे आहेत? आपण मोजू वरून. 1 2 3 मासे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला 2 मासे आहेत. म्हणजेच उजवीकडे 2 मासे आहेत आणि डावीकडे 3 मासे आहेत. मग सांगा बरं, उजवीकडे कमी मासे आहेत की जास्त आहेत? बरोबर, कमी आहेत. आणि डावीकडे जास्त मासे आहेत. या चित्रात एका बाजूला 4 फुगे आहेत. बरोबर ना? मोजूया. 1 2 3 आणि 4. आणि आता उजव्या बाजूला पाहूया किती फुगे आहेत ते. 1 2 3 4 आणि 5 फुगे आहेत. मग कोणत्या बाजूला कमी फुगे आहेत मुलांना? बरोबर, डाव्या बाजूला कमी फुगे आहेत आणि उजव्या बाजूला जास्त फुगे आहेत. तर आज मुलांनो, आपण कमी आणि जास्त या घटकाविषयी माहिती घेतली. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा, समजून घ्या. तुमच्या घरी काही वस्तू घ्या, त्यांचे 2 गट करा आणि त्यातल्या वस्तू मोजा आणि तुमच्या आईवडिलांना सांगा. धन्यवाद.